काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर आंदोलन करणार आहेत। त्याआधी पोलिसांनी त्यांना रोखलंय। कोणावरही टीका असं केलं तर आमच्याकडे मोर्चा किंवा आंदोलन करण्याचे अधिकार आहे। आम्ही माफी मागतो, आम्ही त्यांच्याकडून माफीचं डिमांड करतो। त्यांना हे अपॉलॉजी जाहीर केली पाहिजे, आमची हे डिमांड आहे। आम्ही फक्त आज महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर त्यांना अभिवादन करून एक मूक आंदोलन करणार आहे। अजिबात नाही, कायद्याचा काही परिस्थिती, कायद्याचा काही मांडून नाही, आम्ही आमचे काम, आम्ही आमचे कार्यकर्त्यांना बरोबर समजून घेतलं आहे आणि कॉन्स्टिट्यूशन अनुसार आमच्याकडे अधिकार आहे की आम्ही आंदोलन करू शकतो। आणि आजचे आमचे जे आंदोलन आहे मूक आंदोलन आहे। आम्ही शांतपणे तिकडे जाऊन महात्मा गांधीच्या पुतळ्यावर अभिवादन करणार आणि त्याच्यानंतर आम्ही आमचे 5 मिनिट तिकडे मूक आंदोलन जाहीर करते आणि करणार पण। आम्ही प्रयत्न नक्कीच करणार। आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे कार्यकर्ते जे आहेत ते आता या ठिकाणाहून निघालेले आहेत। मागे पाहतोय पोलीस या ठिकाणाहून या सर्व आंदोलकांना जाऊन देत नाहीयेत। त्यांचं जे म्हणणं आहे ते या ठिकाणाहून आंदोलकांना जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या वतीने घेण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयातील सध्याची ही परिस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय। पोलिसांना या ठिकाणी या सर्व आंदोलकांना अडवून ठेवलेलं आहे आणि या ठिकाणाहून जाऊ नये अशा पद्धतीची पोलिसांची भूमिका आहे। काय म्हणणं? आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि 6 जणांना जायचे त्यांनी परवानगी दिलेली आहे आणि आम्ही आता निघतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणाहून जाऊ देत नाही। सर्व जे मुंबईचे पदाधिकारी आहेत आणि त्या सर्वांना आलेलं आहे। कुठल्याही परिस्थितीमधून या ठिकाणी जायचं। तर काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या ट्विट नंतर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केलाय। मुंबईमधली थेट दृश्य आपण पाहतोय। काँग्रेस कार्यालयाजवळ राष्ट्रवादीचे आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं। आम्ही मात्र आज मूक आंदोलन करणार आहोत। महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ जाऊन आम्ही अभिवादन करणार असल्याचं आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या या मूक मोर्चाला, त्यांच्या या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।